नमस्कार. सर्व महाराष्ट्रातल्या युवा प्रशिक्षणार्थींना माझा मानाचा मुजरा. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण वेगवेगळ्या विधान भवनातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. त्यामध्ये विशेष करून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एक आपल्याला खूप मोठी धक्कादायक बातमी दिली की 11 महिने प्रशिक्षण असते, त्यानंतर प्रशिक्षणानंतर कुठलीही आम्ही नोकरीच्या बाबतीत संदर्भात कुठलीही आम्ही कुठला निर्णय घेऊ शकत नाही. अशा विविध माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया या नेते मंडळीच्या ऐकल्या. सर्वप्रथम नाना पटोले आणि जयंत पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आपला मुद्दा हा विधान भवनात मांडला, त्याबद्दल सर्वस्वी त्यांचं मनापासून आभार. परंतु मित्रांनो, 9 जुलै 2024चा जो GR निघाला, या GR मध्ये 4.5चा मुद्दा हा सर्वांनाच आठवतो. मी सांगणं इथं सध्या योग्य ठरणार नाही. आस्थापनाला जर गरज होत असेल तर ते त्यांना कायम करू शकतात, हा त्याचा मिनिंग होतो, अर्थ होतो. परंतु मित्रांनो, आस्थापनाला गरज होती म्हणूनच आपल्याला त्यांनी रुजू करून घेतलं, नाहीतर का सरकारची तिजोरी फक्त वायात खर्च करण्यासाठी म्हणजे आपली निवड केली होती का? नाही ना. तर मित्रांनो, गरज होती म्हणूनच आपल्याला तिथे निवड दिली आणि आता शब्दावरून निघून चालले. मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, अजून एकनाथ शिंदे आपल्याबद्दल कुठलीही म्हणजे अयोग्य त्यांनी विधान केलेलं नाही. खरोखर ते योग्य निर्णय घेतील या आशेनंच आपण त्यांच्याकडे बघूया. आणि हे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले असतील, अजितदादा बोलले असतील, मुख्यमंत्री बोलले असतील देवेंद्रजी, किंवा मंगलप्रसाद लोढाजी बोलले असतील, शेवटी मायबाप आहेत, आपण आशावादी आहोत. आम्ही भविष्यात लोकशाही मार्गाने, तुम्ही लोकशाही मार्गाने निवडून आलेला आहात आणि आम्ही सुद्धा लोकशाही राज्यात जगतोय. आम्हाला जे जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी जे काही आंदोलन असतील, निषेध असतील, रॅल्या असतील, मोर्चे असतील, ते आम्ही करूच, याच्यात कुठलीच शंका नाहीये. परंतु मित्र, झालं काय? गेल्या 6 महिन्यात ज्या आस्थापनेवर काही जणांची निवड झाली, आपण विविध माध्यमात न्यूज मध्ये बघितलं की या जिल्ह्यात हा घोळ झाला, वय मर्यादेपेक्षा जास्त, काही आस्थापनातीलच लोकांनी ते योजनेचा लाभ घेतला. मग सरकार का झोपी गेलं होतं का? माझा प्रश्न सरकारला आहे. सरकार का झोपी गेलं होतं का? तुम्ही ताबडतोब फक्त योजना आणायची आणि ती जनतेवर लादून द्यायची आणि बेरोजगारांचा प्रश्न मिटला असं गवावा करून सांगणे, ढोलताशात गजरात सांगणे, म्हणजे हे चुकीचं नव्हतं का? मित्र, माझा प्रश्न हाच आहे की भ्रष्टाचार होत असताना किंवा काही घोळ असताना शासनाने याकडे लक्ष द्यायला गरज होती. ठीक आहे, असो, त्यांच्या पातळीवर ते प्रयत्न करतील, त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय घेतील. ज्यांनी घोळ केला ते कार्यवाहीस पात्र ठरतील. जे काही कार्यवाही होणार आहे त्याकडे सर्व राज्याचं लक्ष असणारच आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की जे काही आपण 5 महिने मुदतवाढ दिलेली आहे, या मुदतवाढी संदर्भात आपण काहीतरी ठोस पावले उचलणे गरजेचं आहे. जसे की ज्या आस्थापनेत प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्या आस्थापनेला त्याची जे हजेरी पत्रक आहे हे फेस लॉक करा म्हणा, किंवा त्याचा थंब घ्या म्हणा. म्हणजे याच्यातून जे खोगीर भरती आहे ती बाहेर पडणार आणि जे खरोखर तन मन धनाने तिथं आपली जे प्रशिक्षण आहे याच्यासाठी वेळ देत आहेत त्यांचा वेळ हा वाया जाणार नाही. एका सफल शासनाच्या सफल योजनेसाठी सफल त्यांचा वेळ राहणार आहे. मित्र, बऱ्याचसा मुद्दा आहे की 35 वर्ष ओलांडले कोणी रुजू होत नाही. शासनाने याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी त्याच विषयावर बोलणं योग्य नसणार आहे. परंतु येणारा 5 महिन्याचा कार्यकाळ हा ज्या प्रशिक्षणार्थीची निवड ज्या आस्थापनेवर झाली त्या आस्थापनांना माझी नम्र विनंती असेल किंवा सरकारला विनंती असेल की त्यांनी रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थ्याची हजेरी वेळोवेळी चेक करत राहावी. म्हणजे जेणेकरून जे घरी बसलेले आहेत त्यांना फुकटचा पगार मिळणार नाही आणि ज्यांना गरज आहे ते तर आस्थापनेत हजर होतच आहे. म्हणजे शासनानं जे काही 1.25 लाखाच्या वरती जागा भरलेल्या आहेत, टार्गेट खूप मोठं होतं परंतु ते प्रत्यक्षात उतरलं नाही. म्हणून माझं हे म्हणणं आहे, जे आता 5 महिन्यासाठी रुजू करणार आहेत त्यांच्यावर शासनाचा वाच असणं आवश्यक आहे. हा वाच कशासाठी? की जे घोळ झालेले आहेत गेल्या 6 महिन्यात ते घोळ यापुढे होतील नाही आणि ज्या आस्थापना प्रशिक्षणार्थीकडून जास्त काम करून घेत असतील त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे.
गठ्ठेचे गठ्ठे आम्ही पूर्णपणे करत आलो आहे. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा चांगलाच अनुभव आहे या गोष्टीचा. त्यांनी किती मोठं काम करून घेतलं, म्हणजे घंटो का काम मिनिटो मी करणारे आम्ही प्रशिक्षणार्थीच आहोत. मग शासनाने आमची मागणी रास्त आहे असं मागणी मान्य करून आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा, आम्हाला कुठेतरी पुनर्वसन करावं, हीच आमची या माध्यमातून विनंती आहे. अजितदादा बोलले असतील, हरकत नाही, शब्दावर कोणी ठाम राहत नाही. हे आपण पूर्ण महाराष्ट्र गेल्या पंचवार्षिक मधून आपण बघितलेलं आहोत. कोणी ठाम नाही आहे. बंधूंनो, भगिनींनो, शब्द फिरवू शकतात. आपला जो संघटन आहे, आपलं जे एकीकरण आहे, ह्या खूप महत्वाचं आहे. आणि एक आहे तो सेफ आहे. या सर्व ताकदनिशी आपण सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पडू, एवढीच नम्र विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. धन्यवाद.